आमचं काय ठेविले अनंते तैसेची राहावे. मी अगदी उत्तम आहे. काम कसं चाललंय? छान. तुमची प्रयोगशाळा सुरू झाली? हो हो, अगदी व्यवस्थित सुरू झाली. आणि मुख्य म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांचा भरपूर उपयोग होतोय. अहो, विद्यार्थी प्रयोगशाळेत प्रयोग नाही करणार तर ते पुढे शिकणार कसे? आणि आपल्या शाळेमध्ये विज्ञान मराठी भाषेमध्ये शिकवलं जातं. नाहीतर ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी येत नाही ना, त्यांची पुढे अडचण होते हो. अगदी बरोबर. काय झालं? का असलात तुम्ही? काही नाही, असंच. अहो सांगा काका. अहो, तुमच्या केबिन मध्ये येत होतो ना, तेव्हा तुमच्या कर्मचाऱ्यांचा संवाद माझ्या कानावर आला. मी एक मुलगी म्हणत होती, मी आज पिंक साडी घालणार होते, पण आज ती साडी वॉशच केलेली नव्हती. म्हणून हसू आलं. आणि काका तुमच्या कानाला हे सगळं खूप खटकलं असेल, बरोबर ना? नाही, कसं आहे ना की आम्ही जुनी खोडं आहोत. शेवटी मलाच राहवलं नाही. मी त्या मुलीला जाऊन सांगितलं, अगं मुली, फ्रॉक घालतात, ड्रेस घालतात, पण साडी ही नेसलीच जाते. त्या ओशाळ्या विचार्या, पण त्यात त्यांची काही चूक नाही हो. सगळीकडे अशीच परिस्थिती सुरू आहे. अगदी बरोबर आहे. आणि आपल्याकडे काम करणारी सगळी माणसं ही वेगवेगळ्या भागातली आहेत, अगदी वेगवेगळ्या प्रांतातली सुद्धा आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळेला भाषेची सरमिसळ देखील होते. बरोबर म्हणताय तुम्ही. पण ही सरमिसळ कार्यालयात चालते हो. पण प्रश्न हा आहे, मराठी घरात ज्या ठिकाणी मराठी मुलं, अहो मुलं सोडा, पण मोठी माणसं सुद्धा मराठी बोलत नाहीत. अहो, त्यात त्यांना कमीपणा वाटतो. मला मान्य आहे, जग आता खूप जवळ आलेलं आहे. प्रत्येक माणूस या ना त्या कारणाने जगभर फिरत असतो. त्यामुळे वैश्विक भाषा बोलता येणं, वाचणं हे महत्वाचं आहे. पण आपल्याच घरात मातृभाषेत बोलण्यात काय हरकत आहे? नाही, मी सुद्धा अनेकदा अनेक ठिकाणी कामाच्या निमित्ताने जातो, तेव्हा मला सुद्धा असाच प्रश्न पडतो. विशेषतः तरुण मुलांना आपली भाषा, आपली मातृभाषा ही का बोलावीशी वाटत नाही, मला कळतच नाही. किती सुंदर भाषा आहे आपली, किती उत्तम साहित्य आहे आपल्या भाषेत. आज आता मराठी भाषा गौरव दिन सगळीकडे खूप उत्साहात साजरा केला जातो. पण आपल्या भाषेचा उत्सव एकच दिवस साजरा करण्यात तो काही सण नाही. बरोबर आहे. भाषा आपण जितकी बोलू, जितकी वाचू, जितकी लिहू, तितकी खरं तर आपण ती रोज साजरी करू. माझ्या अगदी मनातलं बोललात तुम्ही. मराठी भाषेत शिक्षण झालं, घरात आपण मराठी बोललो, याचा अर्थ आपल्याला बाहेर जाऊन इंग्रजी बोलता येणार नाही असं अजिबात नाहीये. अहो, माझं स्वतःचं शिक्षण मराठी भाषेच्या शाळेत झालंय. पण मी खूप अगदी जगभर प्रवास करतो, मोठमोठ्या कॉन्फरन्समध्ये जातो आणि तिकडे सगळीकडे त्यांना समजेल अर्थात इंग्रजी भाषेतच मी तिथे भाषण करतो.